नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सीईटी 2026च्या अंतर्गत जे कॅप राऊंड सुरू झालेले आहेत, या कॅप राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज अलोकेट झालेलं नाही किंवा काही विद्यार्थ्यांना कॉलेज देखील अलोकेट झालेलं आहे. आता यामध्ये विषय असा आहे, काही विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज जास्त असताना देखील त्यांना कॉलेज अलोकेट झालं नाही, तर काही विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज कमी असताना देखील त्यांना पहिल्याच राऊंडमध्ये कॉलेज अलोकेट झालंय. मग हा नेमका काय प्रकार आहे आणि कशानुसार हे झालं? बरं, आपल्याला कॉलेज लागलं नाही, मग आता नेक्स्ट राऊंड मध्ये आपण कशा पद्धतीचे कॉलेज निवडायचे किंवा कशा पद्धतीने आपण पुढील कारवाई करायची जेणेकरून आपल्याला कॉलेज अलोकेट होऊ शकतं, याची जी प्रक्रिया आहे, ही जी काय तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत की कॉलेज फक्त नाव बघून निवडायचं की कॉलेजमधील काय प्रकार बघायचा जेणेकरून आपल्याला कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढू शकतील. कारण पहिल्या राऊंड मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज असताना देखील कॉलेज लागलेलं नाही. मग जे काय विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय की कॉलेज लागलं नाही, मग आता नेक्स्ट राऊंड मध्ये कॉलेज कोणते निवडायचे, तर एक प्रमुख गोष्ट लक्षात घ्या. हा सर्व खेळ तुमचा जो आहे तो तुमचा कट ऑफ वर आहे. कट ऑफ म्हणजे काय, तर मागील वर्षी त्या कॉलेजवर त्या जे तुम्ही कोर्स निवडताय, समज आता या ठिकाणी कसं असतं, कॉलेजनुसार जर तुम्ही बघायला गेलात तर कॉम्प्युटर सायन्स असेल, आयटी असेल, एआय असेल, याचं कट ऑफ जे आहे ते जास्त असतं कोर्सचं. कॉलेज जरी रेग्युलर असेल तरी तुम्ही कोर्स कोणता निवडला त्या कोर्सचं कट ऑफ देखील जास्त असतं. त्याच्या खालचं जे कोर्स जर घेतले तर त्याचं कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला मिळू शकतं. मग तुमचं पर्सेंटेज किती आहे त्यानुसार तुमचं कट ऑफ कोणत्या कॉलेजचं किती लागलेलं हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज देखील निवडावं लागणार आहे. विनाकारण तुम्ही कॉलेजही टॉप निवडताय आणि त्याच कॉलेजचं कट ऑफ देखील आणि कोर्स देखील टॉप निवडताय, मग तुमचं पर्सेंटेज त्या लेवलचं आहे का, हा देखील विचार आपण स्वतः करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला स्वतः कळायला पाहिजे की आपलं पर्सेंटेज किती आहे, आपल्याला कोणतं कॉलेज लागू शकतं, या कॉलेजचा मागील कट ऑफ किती आहे, ते कॅटेगरीमध्ये असेल, जनरल मध्ये असेल, कसाही असेल, परंतु तो चेक केल्याशिवाय ते कॉलेज आपल्याला लागू शकतं का. विनाकारण 80, 90, 100 कॉलेजची नावं टाकता, परंतु त्या 80, 90, 100 मधूनही एकही कॉलेज लागत नाही. तर का लागत नाही, तर या ठिकाणी सर्व खेळ जो आहे तो तुमचा कट ऑफ वर आहे. तुमचं पर्सेंटेज, एखादं कॉलेज 95 ते 99च्या दरम्यान कट ऑफ घेतं आणि तुमचं पर्सेंटेज जर 94 असेल तर तुम्ही त्या ठिकाणी किती जरी प्रयत्न केला तर ते कॉलेज तुमच्या लेवलवर किंवा तुम्हाला ते अलोकेट होऊ शकत नाही. मागील हिस्ट्री पाहूनच तुम्हाला पुढील जी काय रणनीती आहे ती आखावी लागते. मग मागच्या राऊंडला कॉलेज लागलं नाही, आता नेक्स्ट राऊंड ज्यावेळेस तुम्हाला चालू होईल त्यामध्ये कॉलेज लागावं यासाठी जी काय प्रक्रिया करायची आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तर पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे कॉलेज आहेत तुमचं पर्सेंटेज किती आहे, तुम्ही कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे आणि या कोर्सचं कोणत्या कॉलेजचं किती मागील कट ऑफ आहे. आसपास थोडंफार असेल 1-2 मार्काचा, 5 मार्काचा, ते कॉलेज निवडू शकता. काही काही जणांचं पर्सेंटेज 66 आणि कॉलेज निवडता तुम्ही 97 कट ऑफचं. एवढं डिफरन्स जुळू शकत नाही. 66 आहे, 70 पर्यंत निवडू शकता, 75 पर्यंत निवडू शकता, परंतु तुम्हाला जे निवडायचं आहे त्या कॉलेजचा मागील कट ऑफ किती आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तुमचं मार्क चांगले आहेत आणि तुम्ही कॉलेज खालच्या लेवलचं निवडताय, तुम्हाला 80-85 मार्क आहे आणि तुम्ही मागचे कट ऑफ 30-35 असणारं कॉलेज निवडताय, ते तुम्हाला पहिल्याच प्लॉटमध्ये अलोकेट होऊन जातं. या अशाच प्रकारानुसार मार्क कमी असून देखील अनेक जणांना कॉलेज अलोकेट झालेत आणि मार्क जास्त असताना देखील अनेक जणांना कॉलेज अलोकेट झाले नाहीत. हा प्रकार यात आहे. त्यामुळे यापुढे जे काय कॉलेज निवडायचे आहेत ते कॉलेज निवडताना त्याचा मागील कट ऑफ काय आहे आणि आपले मार्क किती आहेत या दोन्हींचा अंदाज घेऊनच कॉलेजची लिस्ट करा आणि तेच कॉलेज त्या ठिकाणी ऍड करा. तुम्ही 200 कॉलेज ऍड केले, 300 कॉलेज ऍड केले, यात काही उपयोग नाही. त्या कॉलेज, ते कोर्स आणि त्याचं मागील कट ऑफ या तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला तयार करावं लागेल आणि या कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला जे कॉलेज तुमच्या लेवल नुसार असतील, तुमच्या स्कोर नुसार असतील, तुमच्या पर्सेंटेज नुसार असतील, तेच कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काय प्रश्न होता की मला कॉलेज लागलं, याला लागलं नाही, माझ्यापेक्षा जास्त मार्क असणाऱ्याला लागलं नाही, हा जो काय तुमच्या मनातील प्रश्न होता त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. यामध्ये तुमचं इंजिनिअरिंगचं असेल, फार्मसी असेल, कोणताही कोर्स असू द्या, कोर्स सेम असेल, परंतु निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती हीच असणार आहे कट ऑफ नुसार. की जे काय कट ऑफ आहे, कट ऑफ तुमचं किती आहे त्यानुसार तुम्हाला कॉलेज या ठिकाणी निवडावं लागतं. की तुमचं पर्सेंटेज किती आहे त्यानुसारच तुम्हाला कॉलेजची नावं आणि कोर्सचं सिलेक्शन देखील करणं गरजेचं आहे.
याच्या व्यतिरिक्त जे काय तुमचं कॉलेज लागलं नाही हा जो प्रश्न होता, याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.